रामाला अगस्त्यसह अनेक प्रमुख ऋषींची भेट मिळते, जे रावणाच्या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन करतात. ते रामाच्या पराक्रमाची आणि सामर्थ्याची प्रशंसा करतात, परंतु ते रावणाचा मुलगा इंद्रजित याची त्याच्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली म्हणून प्रशंसा का करत आहेत याबद्दल राम गोंधळून जातो. तो अगस्त्याला इंद्रजितने युद्धात रावणाला कसे मागे टाकले. सारस्वत शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. कुंभयोनी रामाला इंद्रजितच्या पूर्वजांबद्दल सांगते. तो स्पष्ट करतो की पुलस्त्य एक ब्रह्मर्षी आणि त्याच्या मुलीपासून विरावाचा जन्म झाला. 40 शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. विराव या तपस्वी व्यक्तीला वैरवण नावाचा मुलगा होता, जो त्याच्या सद्गुणांसाठी आणि ज्ञानासाठी ओळखला जात असे. ब्रह्माने त्याला संपत्तीचा स्वामी होण्यासाठी वरदान दिले आणि विरावाने त्याला त्यावेळी रिकामे आणि रिक्त असलेल्या उत्कर्माने बांधलेल्या लंका. राम अगस्त्याला राक्षसांचा उगम आणि पुलस्त्याशी त्यांचा संबंध याबद्दल विचारतो. अगस्त्य स्पष्ट करतो की ब्रह्मदेवाने त्यांना पाण्याचे रक्षक म्हणून निर्माण केले होते, परंतु काही निरक्षा झायनक्षण आणि इतरांनी यक्ष नियतपरिणामी 2 गट झाले. एका गटाच्या नेत्या हेतीला एक मुलगा विद्युत्केचा झाला, ज्याला अमरत्व आणि सुकेशचे मुलगे माल्यवान, सुमाली आणि माली यांना ब्रह्माकडून वरदान मिळाले आणि ते अजेय झाले. त्यानंतर त्यांनी विश्वकर्माच्या मदले लंका शहर बांधले. पुत्रांनी अनेक संतती निर्माण केल्या, ज्यात प्रहस्त आणि कैकासी यांच्यासारख्या राक्षसांचा समावेश होता, ज्यांनी ऋषी, खगोलीय आणि इतर प्राण्यांना सुकेशच्या पुत्रांच्या भीतीने त्रस्त देवता महेश्वर आणि नंतर विष्णूकडून संरक्षण मागतात. ते विष्णूकडे त्यांच्या त्रासांचे वर्णन करतात, जो राक्षसांचा नाश करण्यास तयार होतो. माल्यवान आणि सुमाली यांच्या नेतृत्वाखाली राक्षस युद्धाची तयारी करतात, परंतु शेवटी विष्णूकडून त्यांचा पराभव होतो, जो अनेक दैवी प्राण्यांचा. एका पर्वताचे प्रतिनिधित्व करणारा विष्णू राक्षसांशी लढतो, जे त्याच्यावर विविध शस्त्रांनी हल्ला करतात. विष्णू त्यांना मागे हटवण्यासाठी त्याच्या सारंग, धनुष्य आणि शंखचा वापर करतो. हजारो राक्षसांना ठार मारतो आणि त्यांच्या सैन्याला विखुरतो. अखेरीस सुमाली आणि माली पराभूत होतात आणि उर्वरित राक्षस घाबरून पळून जातात. मल्लावन, एक शक्तिशाली राक्षस नेता, त्याला युद्धासाठी आव्हान दिल्यानंतर विष्णू पद्मनाभा त्याला ठार मारतो. राक्षस पराभूत होतात आणि त्यांना सुणून लाबाळून जाता. विष्णूच्या विजयामुळे राक्षसांच्या शक्तीचा अंत होतो, ज्यामुळे त्यांना सुमालीच्या नेतृत्वाखाली खालच्या प्रदेशात राहण्याची मुभा मिळते. सुमाली एक राक्षस कैकाशी त्याची मुलगी तिच्याशी विवाहाची व्यवस्था करण्यासाठी एक तपस्वी विरवाशी संपर्क साधतो. शक्तिशाली 10 मानेचा राक्षस जन्माला येतो. त्यानंतर कुंभकर्ण आणि शूर्पणखा. सर्वात धाकटा मुलगा बिभीषण हा नीतिमान असतो, तर इतर दुष्ट असतात. राम त्याच्या भावांच्या जंगलातील तपश्चर्येबद्दल विचारतो आणि अगस्त्य त्याला सांगतो की कुंभकर्ण उन्हाळ्यात 5 अग्नीत राहिला, पावसाळ्यात पाण्यात भिजला. आणि अगस्त्य त्याला सांगतो की कुंभकर्ण उन्हाळ्यात 5 अग्नीत राहिला, पावसाळ्यात पाण्यात भिजला आणि अग्नीसाठी बळी म्हणून आपली डोकी अर्पण केली. ब्रह्मा त्यांना वरदान देतो. कुंभकर्णाला 10 मानेचा रावण त्याच्या भावाला, जो तिथे राहत आहे, लंकेचे शहर परत करण्यासाठी प्रहस्ताने त्याला पटवून दिले. रावणाचे वडील विरवा त्याला पूर्वी दिलेल्या एका वरदानामुळे विभीषणशी संघर्ष न करण्याचा
ज्यामुळे अशी कृती व्यर्थ ठरेल. राक्षसांचा स्वामी रावण तो पौलस्त्य ऋषींचा मुलगा आहे हे कळल्यानंतर मायाची मुलगी मंदोदरीशी विवाह करतो. रावण वज्रज्वलाशी विवाह करतो आणि बिभीषण सारामाशी विवाहबद्ध होतो. मंदोदरी मेघनादजीच्या तेरी राजकुमाराला जन्म देते, जो त्याच्या जन्माच्या वेळी मेघगर्जनेसारखा गर्जना करतो. रावणाचा भाऊ कुंभकर्णाला झोपेने झोपवले जाते आणि रावणाचा सेवक दकानन नंदनाच्या बागांचा विध्वंस करतो. वैश्रवण लंकेकडे एक संदेशवाहक पाठवतो, परंतु रावण त्याला ठार मारतो. संदेशवाहकाने महेश्वर शिवशी मैत्री केली होती आणि रावणाला वाईट कृत्यांपासून परावृत्त करण्यास सांगितले. महोदर आणि प्रहव यांच्या नेतृत्वाखाली रावण आणि त्याचे सल्लागार कैलास पर्वतावर यक्षांशी युद्ध करतात. रावणाची ताकद अतुलनीय आहे, कारण तो त्याच्या गद्याने हजारो यक्षांना ठार मारतो. तर त्याचे सल्लागार आणखी शेकडो लोकांना पराभूत करतात. यक्ष सैन्य अखेरीस विखुरलेले असते आणि त्यांचे योद्धे जखमी किंवा मृत राहतात. यक्ष मणिभद्र रावणाच्या राक्षसांविरुद्धच्या लढाईत हजारो यक्षांचे नेतृत्व करतो. जखमी आणि अतुलनीय असूनही मणिभद्र हार मानण्यास नकार देतो. तथापि शेवटी रावणाभ्रमाने त्याचा पराभव होतो आणि जखमी होऊन तो त्याच्या रथावरून पडतो. त्यानंतरच्या विजयाचा आनंद लुटा राक्षसांचा राजा रावणाने नाण्यांच्या मोठ्या लाकडाला भेट दिली, जिथे त्याचा सामना महासेना आणि भवचा उग्र सेवक नंदीशी झाला. रावण आणि नंदी यांच्यात झालेल्या संघर्षांकराने हस्तक्षेप केला आणि रावणाला त्याचे नाव रावणाने चंद्रहास नावाची एक तेजस्वी तलवार दिली. लंकेचा राजा रावण हिमालयात एक सुंदर तपस्वी वेदवतीला भेटतो. तो तिला त्याच्याशी लग्न करण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिने नकार दिला. तिने नारायणाला विष्णू तिचा पती म्हणून वचन दिले. रागावलेला रावण तिला पकडतो. पुष्पकावर चढणा रावण पृथ्वीवर चढाई करतो आणि राजा मारुतच्या यज्ञाला भेटतो. प्राण्यांच्या वेशात देवता या विधीत सहभागी होतात. रावण स्वतःला श्रेष्ठ मानत त्या यज्ञात सामील होण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला राजा मारुताने आव्हान दिले आहे. राजाचा आध्यात्मिक गुरु संवर्त हस्तक्षेप करतो आणि मारुताला न लढण्याचा राक्षस राजा रावण त्याच्या सामर्थ्याने भयभीत झालेल्या आणि न लढता शरण आलेल्या विविध राजांशी सामना करतो. तथापि अयोध्येचा राजा अनारण्य मागे हटण्यास नकार देतो आणि रावणाशी लढाई करतो, जो अखेरीस अनारण्यच्या सैन्यावर मात करून आणि त्यांच्या अनेक सैनिकांना ठार मारल्यानंतर विजयी होतो. एक शक्तिशाली तपस्वी नारद राक्षसांचा 10 मानेचा रावणाला आधीच कमकुवत आणि असुरक्षित असलेल्या मानवांना त्रास देणे थांबवण्याचा सल्ला देतो. नारद सुचवतो की रावण डावांसाठी खूप शक्तिशाली आहे आणि त्याने त्याऐवजी मृत्यूचा शासक वेळ, जेमुळे त्याला सर्व जगांवर वर्चस्व मिळेल. नराद यमाच्या निवासस्थानी जाऊन त्याला रावण या 10 मानेच्या रक्षाबद्दल इशारा देतो, जो विनाश घडवून आणण्यासाठी आला आहे. रावण त्याच्या दुष्टकृत्यांमुळे त्रस्त झालेल्या आत्म्यांना मुक्त करू लागतो, परंतु यामुळे यमाच्या सैनिकांशी आणि नरादाच्या सल्ल्याशी भयंकर युद्ध होते. यम मृत्यूचा स्वामी रावणाच्या राक्षसाशी तीव्र लढाई करतो. यमाची सर्वोच्च शक्ती आणि शस्त्रागार असूनही त्याला देण्यात आलेल्या ब्रह्माच्या वरदानामुळे तो रावणाला पराभूत करू शकत नाही. यम शेवटी
युद्धभूमीतून अदृश्य होतो, ज्यामुळे रावण विजयी होतो. रावणाने युद्धात आनंद घेत विविध प्रदेश जिंकले आणि न्यूतकवाच्यांशी मैत्री केली. त्यानंतर त्याने कलाकयांचा पराभव केला आणि जालाशी दैत्यांचा नाश केला. रावण वरुणच्या निवासस्थानी शिरला, त्याच्या सेनापतींना आणि पुत्रांना ठार मारले, परंतु शेवटी महोदराच्या हस्तक्षेपामुळे तो हाणून पाडला गेला. रावण 10 मानेचा राक्षस संघर्षाच्या शोधात बालीच्या घरात प्रवेश करतो, परंतु दरवाजा सांभाळणारा मृत्यूप्रमाणे अजेय असलेला कृतांता हरी त्याला घाबरवतो. रावण हरीवरी त्याला विजयाबद्दल बडाई मारतो, परंतु त्याला कळते की हरी हा प्रत्यक्षात मानवी आकलनाच्या पराभव त्याचे स्मरण. लंकेचा राजा रावण सूर्यदेवाचा सामना करण्यासाठी मेरू पर्वतावर पोहोचला, परंतु त्याच्या तेजस्वी प्रकाशाने तो भारावून गेला. त्याचा मंत्री प्रहस्त याने सूर्याशी संवाद साधण्याची, युद्ध करण्याची किंवा शरणाची रावणाची आज्ञा सांगितली. तथापि सूर्याने आपल्या द्वारपाल दांडीला रावणाचा पराभव करण्याची किंवा स्वतःच सामान्य माणसाचा वेश धारण केलेला रावण पार्वती या ऋषीला भेटतो, जो त्याची ओळख मंदात या शक्तीशी याजाशी करून देतो. रावण लढाईची मागणी करतो आणि मंदात स्वीकारतो. राक्षसांचा स्वामी रावण 8व्या प्रदेशात पोहोचण्यासाठी विविध हवाई प्रदेशांमधून प्रवास करतो, जिथे गंगा राहते. त्यानंतर त्याला अग्निकिरणांचा फटका बसतो, ज्यामुळे ब्रह्माला हस्तक्षेप करण्यास आणि एक गूढ मंत्र अर्पण करण्यास प्रवृत्त केले जाते, ज्यामुळे येथे 69 शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. 10 मानेचा राक्षस रावण एका बेटावर दिव्य कपिलाला भेटतो. रावण कपिलशी लढण्याचा प्रयत्न करतो, पण सहज पराभूत होतो आणि जमिनीवर पडतो. भानावर आल्यानंतर तो आपला पराभव कबूल करतो आणि कपिलच्या सामर्थ्याला शरण जातो. अगस्त्य उघड करतो. कपिल हा एक दैवी आणि राक्षसी महिलांसह बंदिस्त स्त्रियांनी भरलेला रावणाचा रथ त्यांच्या दुःखाच्या अश्रूंनी भारावून जातो. स्त्रिया त्यांच्या नशिबाबद्दल विलाप करतात. त्यांच्या दुःखाच्या अश्रूंनी भारावून जातो. स्त्रिया त्यांच्या नशिबाबद्दल विलाप करतात. त्यांच्या तंजीव शूर्पणखा आजारी पडते आणि युद्धात आपल्या पतीची हत्या केल्याबद्दल त्याला फटकारते. रावण राक्षसांवर 10 मानेचा राक्षस रावणाला कळते की त्याचा मुलगा मेघनादाने एक शक्तिशाली यज्ञ पूर्ण केला आहे आणि पाशुपतीकडून भ्रामक शक्ती मिळवल्या आहेत. रावणाचा भाऊ बिभीषण त्याला त्याच्या दुष्ट कृत्यांबद्दल चेतावणी देतो, ज्यात आकाशीय कन्यांची चोरी करणे समाविष्ट आहे. यामुळे रावण मधुरुद्ध लढाईची तयारी करतो, ज्याने आधी रावणाच्या मुला घेतले आहे. रांभा एक सुंदर अप्सरा तिचे पती नालकुबराला भेटण्यासाठी प्रवास करत असताना रावणाने तिचे अपहरण केले. ती रावणाशी तर्क करण्यासाठी प्रवास करत असताना रावणाने तिचे अपहरण केले. ती रावणाशी तर्क करण्याचा प्रयत्न करते. त्यांचे कौटुंबिक नाते आणि रावणाला शाप देतो. त्याने घोषित करतो की जर त्याने पुन्हा कधीही इच्छुक नसलेल्या 4 शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. 10 मानेचा शक्तिशाली राक्षस रावण त्याच्या सैन्यासह इंद्राच्या प्रदेशात येतो. इंद्र आणि इतर खगोलीय प्राण्यांसह देव युद्धाची तयारी करतात, परंतु सुरुवाती रावणाच्या श्रेष्ठ सामर्थ्याने त्यांचा पराभव होतो. 8वा वासू सावित्री युद्धात प्रवेश करतो आणि रावणाचे आजोबा रावणाचा शक्तिशाली मुलगा मेघनाद, इंद्राचा मुलगा आणि इतर देवतांशी भयंकर लढाईत भिडतो.
लढाई तीव्र असते, दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. अखेरीस इंद्र स्वतः आपल्या दैवी शक्तींचा वापर करून राक्षसांना माघारी नेण्यासाठी लढाईत सामील होतो. तवेच्छद्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रावणाचा मुलगा मेघनाद इंद्राला पकडण्यासाठी आणि आकाशीय सैन्याला पराभूत करण्यासाठी भ्रामक शक्तींचा वापर करतो. तो अदृश्य होतो. तो इंद्राला भ्रमात बांधून खाली पाडतो. संतप्त देवता रावणावर हल्ला करतात, परंतु त्याच्याशी प्रभावीपणे लढू शकत नाहीत. रावणाचा पितृपुरुष ब्रह्मा रावणाचा मुलगा इंद्रजित याचे त्याच्या शौर्याबद्दल आणि सामर्थ्याबद्दल कौतुक करतो. तो रावणाला पाकचा दंडक महेंद्र याला सोडण्यास सांगतो आणि इंद्रजितने अमरत्वासाठी प्रार्थना केल्यानंतर रावण सहमत होतो. दरम्यान ब्रह्मा इंद्राला पूर्वीच्या शापाची आठवण करून देतो, ज्यामुळे त्याचा मेघनादाकडून राम अगस्त्याला रावणाच्या विजयाबद्दल विचारतो. त्याला रोखण्यासाठी राजे नाहीत का असे विचारतो. अगस्त्य स्पष्ट करतो की रावणाने महिष्मतीला भेट दिली, जिथे राजा अर्जुन अनुपस्थित होता, आणि नंतर त्याने ते शिवलिंग पूजण्यापूर्वी त्याच्या सल्लागारांसह नेर्बुदा नदीत स्नान केले. 10 मानेचा राक्षस रावण अर्जुनाची ताकद मोजण्यासाठी नेर्बुदा नदीला अडवतो. अर्जुन त्याच्या पत्नीसोबत खेळतो आहे हे कळल्यावर रावण त्याच्याशी लढण्याना अर्जुनाच्या योद्ध्यांनी ठार मारल्यानंतर रावण अर्जुनाशी भयंकर लढाई करतो, परंतु अखेरीस तो हरतो आणि अर्जुनाने त्याला बांधले जाते. एक शक्तिशाली तपस्वी पुलस्त्य राजा अर्जुनाच्या शहर महिष्मती येथे पोहोचला, जिथे त्याला आढळले की अर्जुनाने राक्षसांचा रावणाला पकडले आहे. पुलस्त्याने अर्जुनाला त्याच्या कौटुंबिक संबंधांबद्दलच्या प्रेम आणि आदरामुळे त्याचा मुलगा रावणाला सोडण्यास सांगितले. अर्जुनाने आज्ञा पाळली, रावणाला बंदिवासातून मुक्त केले आणि त्याच्याशी मैत्री केली. राक्षसांचा राजा रावणाने माकडांचा राजा वली याला लढण्याचे आव्हान दिले. रावणाच्या दिशेने पाठ फिरवून बसलेल्या वलीने त्याला घेऊन गेला. त्याने 4 महासागरांवरून प्रवास करताना, त्याला वारंवार अजली थतीचा प्रस्ताव ठेवला, ज्याने तो स्वीकारला आणि किष्किंधा शहरात आग लागण्यापूर्वी ते मित्र झाले. राम अगस्त्याला हनुमानाची शक्ती, शौर्य आणि इतर गुणांबद्दल प्रशंसा व्यक्त करतो. अगस्त्य पुष्टी करतो की हनुमान या गुणांमध्ये अतुलनीय आहे. त्यानंतर तो हनुमानाची बालपणीची कथा सांगतो, जिथे त्याने सूर्य आणि राहू या आकाशीय सर्पाला स्पर्श करून आकाशात उडी मारली होती. देवांचा राजा इंद्राने हनुमानाला त्याच्या मेघगर्जने मारले. राम अगस्त्याला 2 माकडराजे वली आणि सुग्रीवाचे पालक आणि निवासस्थान याबद्दल विचारतो. अगस्त्य नरदाच्या शिकवणुकीतून एक कथा सांगतो की ब्रह्माने माकडांची निर्मिती कशी केली, ज्यात ऋक्षराजाचाही समावेश आहे, ज्याचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले आणि त्याने अनुक्रमे इंद्र आणि सूर्यासह वली आणि सुग्रीवाला जन्म दिला. अगस्त्यापासून वली आणि सुग्रीवाच्या उत्पत्तीबद्दल जाणून रामाला आश्चर्य वाटले. त्यानंतर त्याने आणखी एक दैवी संकल्पना ऐकण्यास सांगितले, जी अगस्त्याने रावणाने सीता का चोरली हे त्याला सांगून मान्य केली. एका शक्तिशाली आणि त्याच्याकडून वध केले लोक त्याच्या प्रदेशाला प्राप्त होतात, परंतु त्यांच्या रावण दैवी रामाविषयी माहिती शोधत असताना अगस्त्य ऋषीस वर्णन विचारतो. अगस्त्य रावणाने स्वतःच्या लांब बाहूंमुळे सीतेची चोरी केल्याची एक कथा कथन करतो, जी नारदाने मेरू पर्वतावर सांगितली होती.
ही कथा दुष्ट कृत्यांचा प्रतिकार करण्यासाठी आहे आणि तिच्या श्रोत्यांना देवांमध्ये पुत्र, नातू आणि सन्मान प्राप्त होईल. अगस्त्य हे रामाबरोबर सामायिक करतो. रावण या शक्तिशाली राक्षसाने जगण्याचा प्रयत्न केला, परंतु श्वेतद्वीपच्या सुंदर स्त्रियांशी झालेल्या त्याच्या चकमकीमुळे तो विचलित झाला. त्यांनी त्याला भोवती स्वतःला नारायण विष्णू मानत त्याने सीता चोरली, ज्यामुळे रामाने रावणावर अखेर विजय मिळवला आणि त्यानंतर तो राज्यातून राजा म्हणून त्याच्या पहिल्या रात्रीपासून त्याला जागे करून संगीतकार पहाटे रामाची स्तुती करतात. तो उठतो, तोंड धुतो आणि अग्नीला अर्पण करतो. पुजारी, मंत्री, राजे, माकडे आणि राक्षस यांच्यासह लोक त्याची पूजा करतात आणि इंद्र आकाशीय राजाप्रमाणे त्याचा सन्मान करतात. राम त्याची प्रशासकीय कामे पूर्ण करून रावणाच्या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या विविध राजांना निरोप देतो. त्यांच्या पाठिंब्याबद्दल तो त्यांचे आभार मानतो आणि ते आपापल्या राज्यात परत जाण्यातोवी कृतज्ञता व्यक्त करतो. राजांकडून रामाची प्रशंसा केली जाते, परंतु तो नम्रपणे त्याच्या यशाचे श्रेय त्यांच्या सामर्थ्य आणि रावणाचा पराभव केल्यानंतर राजा आणि शक्तिशाली माकडांसह रामाचे सहकारी त्याच्या विजयाला अभिनंदन करण्यासाठी अयोध्येत त्याला भेटते. त्यांनी दागिने आणि घोडे यासारख्या भेटला आणि नंतर त्याच्या लढाईत त्याला मदत करणाऱ्या अंगद आणि हनुमानाच्या नेतृत्वाखालील माकडांना रामाने त्यांच्या निष्ठा आणि शौर्याबद्दल सन्मानित केले आणि पुरस्कृत केले. राम सुग्रीवाला किष्किंधाचा राजा आणि विभीषणाला लंकाचा राजा म्हणून नियुक्त करतो. तो त्यांना हुशारीने राज्य करण्याचा आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला देतो. हनुमान रामाप्रती भक्ती व्यक्त करतो, जो त्याला नीलमणी साखळी देऊन पुरस्कृत करतो. माकडे आणि राक्षस भावनेने भारावून आपापल्या देशात जाण्यापूर्वी रामाला निरोप देतात. रामाने पाठवलेली पुष्पक ही एक जादूची गाडी रामाला भेट देते, जी रामाच्या वाहतुकीसाठी तिची सेवा देते. राम हा प्रस्ताव स्वीकारतो. त्याच्या इच्छेनुसार परत येण्यासाठी गाडी पाठवण्यापूर्वी त्याची पूजा करतो. दरम्यान भरत रामाच्या राजवटीची प्रशंसा करतो, त्याच्या प्रशासनाने आणली आहे हे लक्षात घेऊन. राम अशोक जंगलात प्रवेश करतो. विविध झाडे, फुले आणि तलावांनी भरलेले एक सुंदर आणि चैतन्यदायी ठिकाण. तो गरोदर असलेल्या सीतेसोबत एका उत्कृष्ट आसनावर बसतो आणि ते मद्य, मांस आणि फळांचा आनंद घेतात. सेवक त्यांना अन्न आणणं आणि त्यांच्या पुढे अप्सरा नृत्य करतात. राम वाड्रा यांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांच्या मतांबद्दल विचारतो. वाड्रा सांगता की लोक रामाच्या विजयाची प्रशंसा करतात, परंतु रावणाच्या स्पर्श केल्यानंतर सीताला परत आणण्याच्या त्याच्या निर्णयावर टीका करतात. असे सुचवतात की ते कमकुवतपणाचे लक्षण होते. राम निराश होतो. त्याच्या कानात पुष्टी देतो. राम त्याच्या लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या भावांना त्याच्या निवासस्थानी येण्यासाठी पाठवतो. रामाचे दुःख आणि चिंता पाहून ते येतात. तो त्यांचे प्रेमाने स्वागत करतो, त्यांना मिठी मारतो आणि बसवतो आणि त्यांनी त्याच्यासाठी जिंकलेल्या राज्यावर राज्य करण्यासाठी विद्वान, धर्मनिष्ठ आणि बुद्धिमान राजकुमार म्हणून त्यांची कर्तव्ये शिकवतो. सार्वजनिक टीकेमुळे दुःख आणि लाज वाटल्याने राम लक्ष्मणाला सीताला गंगा नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या आश्रमात घेऊन जाण्याचे आदेश देतो. आणखी बदनामीच्या भीतीमुळे तो कोणालाही निर्वासनाबद्दल माहिती नसावी असे विचारतो. राम त्याच्या निवासस्थानी जाताना त्याचे हृदय जड होते.
लक्ष्मण जड अंतःकरणाने सीतेला रथमध्ये घेऊन गैच्या किनाऱ्यावर घेऊन जातो. सीता चिंता आणि भीती व्यक्त करते, परंतु लक्ष्मण तिला आश्वासन देतो की सर्व काही ठीक आहे. ते बोटीतून नदी ओलांडतात. सीताचे ध्येय तपस्वींना भेटवस्तू देण्यासाठी दुसऱ्या बाजूला पोहोचणे. लक्ष्मण दुःखाने भारावून सीतेला कबूल करतो की सार्वजनिक निषेधामुळे रामाने तिचा त्याग केला आहे. तो तिला जान्हवी नदीजवळील पगितांच्या आनने घालवण्यासाठी आणि रामाप्रती असलेल्या तिच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक महान संत आणि त्यांच्या वडिलांचा मित्र वाल्मिकी. दुःखी आणि रडणारी सीता लक्ष्मणाला सांगते की रामाने तिला नाकारले आहे आणि ती आता एकटी आहे आणि समाजाकडून दूर आहे. ती त्याला त्याच्या आदेशांचे पालन करण्यास आणि रामाकडे परत जाण्यास सांगते, परंतु रामाला तिची शुद्धता आणि भक्ती कळवण्याची विनंती देखील करते. येथे तासो खंजा शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. ऋषी मुले वाल्मिकीला नदीच्या काठावरील सीताच्या विलापाची माहिती देतात. वाल्मिकी तिच्या जवळ येतो आणि तिला सांत्वन देतो. तिला ओळखतो. सीता, दशरथाची सून आणि रामाची पत्नी. तो तिला आश्रय आणि संरक्षण देतो आणि तिची काळजी महिला तपस्वींना सोपवल्यानंतर तो तिला त्याच्या रामाने सीतेपासून वेगळे केल्याने लक्ष्मण अस्वस्थ होतो आणि रथी सुमंत्राला त्यांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारतो. सुमंत्र ऋषी दुर्वास यांनी केलेली भविष्यवाणी उघड करतो की नियतीच्या प्रभावामुळे राम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांच्यासह त्याच्या प्रियजनांपासून वेगळे होतील. सुमंत्र लक्ष्मणाला महान तपस्वी दरबारासोबत झालेल्या त्याच्या भेटीबद्दल सांगतो, ज्याने राजा दशरथाला सांगितले की राम एकरे सीतेवर 2 मुलगे जन्मेल आणि अनेक राजघराणे स्थापन करेल. ही भविष्यवाणी नंतर लक्ष्मणाला सांगितली जाते, जो आनंदी आणि धीर धरतो. येथे टप्प्या शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. लक्ष्मण सीतेला वाल्मिकीच्या आश्रमात सोडून अयोध्येत येतो. रामाला दुःखी होताना पाहून तो त्याला सांसारिक वाल्मिकीच्या आश्रमात सोडून अयोध्येत येतो. रामाला दुःखी होताना नाही, सार्वजनिक दोष टाळता येईल. लक्ष्मणच्या शब्दांमुळे रामाचे सांत्वन होते. त्याचे दुःख आणि दुःख. राम लक्ष्मणाला सरकारी कामांसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि सल्लागारांना बोलावण्यास सांगतो. राजा नृगाचे उदाहरण देत, ज्याला 2 ब्राह्मणांना प्रेक्षक म्हणून नाकारल्यानंतर अदृश्य राहण्याचा शाप देण्यात आला होता. राम अशाच प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी दररोज आपल्या कर्तव्यांमध्ये सहभागी होण्याच्या महत्त्वावर जोर देतो आणि व्यवसायासाठी लक्ष्मणाला प्रत्यक्ष जाण्याचे निर्देश. लक्ष्मण रामाला 2 ब्राह्मणांनी शाप दिल्यानंतर राजा नृगाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल विचारतो. राम सांगतो की नृगाने त्याच्यासाठी एक सुखद गुहा तयार करण्यास सांगितले, जिथे तो शापाची वाट पाहणार होता, आणि त्याने त्याचा सल्लागारांना पाठवले आणि त्याने त्याचा मुलगा वासूला हुशारीने राज्य करण्याचा आणि दुःख किंवा पश्चात्तापाने प्रभावित न होण्याचा. राम लक्ष्मणाला राजा निमीबद्दल सांगतो, ज्याने वैजयंता नावाचे शहर बांधले आणि ऋषींना यज्ञ करण्यासाठी आमंत्रित केले. तथापि जेव्हा वशिष्ठाला इंद्राच्या यज्ञामुळे शीत झाला, तेव्हा गौतमने त्याची जागा घेतली. संतप्त झालेल्या वशिष्ठाने निमीला त्याचे शरीर गमावण्याचा शाप दिला, ज्यामुळे निमीला राग आला. ज्यामुळे दोन्ही पुरुष निशब्दाशा शब्दांमध्ये मजकुराचा सारांश येथे आहे. वशिष्ठ या तपस्वीचे त्याच्या शरीराचा त्याग केल्यानंतर हवेमध्येची मदत मागितली आणि त्याला शरीर परत मिळवण्यासाठी मित्र आणि वरुणाची प्राणशक्ती दिली गेली.
दरम्यान उर्वशी या दिव्य नर्तकाला वरुणाने त्याला नाकारल्याबद्दल शाप दिला आणि त्याला पुरवराशी लग्न करण्या राम वसिष्ठाने लक्ष्मणाला जन्म दिल्याची कथा सांगतो. मित्र आणि वरुणाच्या प्राणशक्तींच्या मिश्रणातून त्याचा जन्म कसा झाला हे स्पष्ट करतो. राम नंतर राजा निमीच्या कथेचे वर्णन करतो, जो शरीरहीन होता, परंतु यज्ञानंतर दिव्य देव भृगूने त्याला पुनर्संचयित केले. राम आणि लक्ष्मण राजा निमीने वसिष्ठाला दिलेल्या क्षमेच्या वृत्तांतावर चर्चा करतात. राम यातींची कथा सांगता, ज्याला त्याच्या सासूने त्याची पत्नी देवजानीचा अपमान केल्यानंतर शाप दिला होता, ज्याने प्राचीन भारतीय समाजातील क्षमेचे महत्त्व अधोरेखित केले. यैती एक राजा त्याच्या गुरु शुक्राच्या अपमानामुळे व्यथित होतो. त्याचे दुःख कमी करण्यासाठी तो त्याचा अपभ्रंश तापमजा मुलगा पुरुकडे हस्तांतरित करतो, जो मान्य करतो आणि अनेक वर्षे राज्य करतो. परंतु नंतर तो शाप पुरुला परत करतो आणि त्याला राजा म्हणून स्थापित करतो. सकाळी राम आपल्या सभेला राज्यकारभारावर चर्चा करण्यासाठी आपल्या सिंहासनावर बसला. लक्ष्मणाला शहराच्या प्रवेशद्वारावर पाठवण्यात आले, परंतु रामाच्या राज्याच्या समृद्धीमुळे कोणी व्यापारासाठी आले नव्हते. त्यानंतर एक कुत्रा रामाला भेटायला गेटवर आला आणि जेव्हा त्याला सांगितले गेले की तो प्रवेश करू शकत नाही, तेव्हा त्याने लक्ष्मणाला राम या राजाच्या जवळ एक शहाणा कुत्रा जातो, जो उघड करतो की तो प्रत्यक्षात कुटुंबाचा पूर्वीचा प्रमुख आहे आणि त्याच्या सध्याच्या अधार्मिक वागणुकीमुळे त्याला शाप देण्यात आला आहे. कुत्रा रामाला ब्राह्मणाला नियुक्त करण्यास सांगतो, ज्याने त्याला जखमी केले आणि कुटुंबाचा नवीन प्रमुख म्हणून नियुक्त केले. परंतु राम त्याऐवजी ब्राह्मणाच्या 7 पिढ्यांना शाप देतो. एक गिधाड आणि घुबड यांच्यामध्ये अयोध्येजवळच्या जंगलात घरट्याबद्दल वाद आहे. गिधाड त्याचा स्वतःचा असल्याचा दात घरट्याबद्दल लासे. अतिवाद करतो. राम आपल्या सल्लागारांना बोलावून चौकशीसाठी पाठव. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर तो असा निष्कर्ष काढतो की घरटे घुबडांचे आहेत. गौतम या ब्रह्मऋषींनी भार्गव आणि च्यवन यांच्या नेतृत्वाखाली रामाला भेट देण्यासाठी वैजहून अधिक उच्च पदस्थ तपस्वी रामाला भेट देतात. राम त्यांचे स्वागत करतो, त्यांची विनंत्या पूर्ण करण्याचे वचन देतो, त्यांची प्रशंसा आणि मान्यता मिळवतो. ऋषींना आनंद होतो की रामाने ब्राह्मणांना काय काम हवे आहे हे जाणून न घेता त्यांना पाठिंबा. ऋषी त्यांच्या भीतीचा स्रोत काकुष्ठाला राम उघड करता एक शक्तिशाली आणि दुष्ट असुर असलेल्या लावण्याकडे, रुद्राने दिलेला एक जादूचा असोली आणि दुष्ट असुर असलेल्या लावण्याकडे, जो आता जगाला ऋषी रामाला लावण्याच्या क्रूर पद्धतींची माहिती देतात आणि रामाने होकार दिल्यास त्याला ठार मारण्याचे वचन देतात. राम स्वीकारतो आणि लावण्याला कोण मारणार हे ठरवण्यास त्याच्या भावांना सांगतो. भरत स्वयंसेवक परंतु शत्रुघ्न असा युक्तिवाद करतो की त्याच्या भूतकाळातील त्रासांमुळे त्याला असे काम दिले जाऊ नये आणि त्याऐवजी रामाचा धाकटा भाऊ शत्रुघ्न नैतिक चिंतेमुळे राजा म्हणून प्रतिष्ठापित होण्यास संकोच करतो. तथापि रामाने आदेश दिल्यानंतर शत्रुघ्न सहमत होतो आणि नंतर त्याचा राज्याभिषेक होतो. राम त्याला त्याचे लक्ष्य कधीही न चुकले एका विशेष दैवी बाणाचा वापर करून त्याचा शत्रू लावण्याला कसे ठार मारायचे. पावसाळ्यामध्ये जेव्हा लावण सर्वात असुरक्षित असतो, तेव्हा त्याचा पराभव करण्याच्या उद्देशाने राम शत्रुघ्नला अन्नधान्य आणि सैन्य घेऊन मधुवनला जाण्याच्या सूचना देतो. शत्रुघ्न
रामाच्या सूचनांचे पालन करतो. अयोध्येतील एक योद्धा शत्रुघ्न पश्चिमेकडे जाण्यापूर्वी एक रात्र घालवण्यासाठी वाल्मिकी त्याचे स्वागत करतो आणि त्याच्या पूर्वज सौदासाची कथा सांगतो, ज्याला शिकार करताना त्याच्या साथीदाराला मारल्याबद्दल राक्षसाने शाप दिला होता. नंतरचाही तर शाप उठवला. नंतर वशिष्ठ या पुजारीने हा शाप उठवला. शत्रुघ्ने ऐकले की सीतेने दूर असताना कुश आणि लव या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्याला खूप आनंद झाला आणि त्याने वाल्मिकीच्या आश्रमाला भेट दिली, जिथे वृद्ध स्त्रिया मुलांचे रक्षण करत होत्या. त्यानंतर शत्रुघ्न यमुना नदीच्या काठावरील त्याच्या आश्रमात परतला, जिथे त्याने आपला प्रवास सुरू ठेवण्यापूर्वी 7 रात्री रघुचा वंशज शत्रुघ्न चबण्याला लावणाच्या डाळच्या सामर्थ्याबद्दल विचारतो, ज्याने राजा मांधाताचा आणि त्याच्या सैन्याचा वध केला असे म्हटले जाते. इंद्राने मांधाताचा इशारा कसा दिला की लावण त्याच्या नियंत्रणाबाहेर होता, ज्यामुळे मांधाताचा पराभव झाला. छाबण्याने भाकीत केले आहे की शत्रुघ्न देखील लावणाचा सामना करेल, परंतु जर तो राजा दशरथाचा मुलगा शत्रुघ्न धनुष्य घेऊन मधूच्या शहराच्या प्रवेशद्वारावर उभा होता. रात्रपाळी करणाऱ्या लावण्याने त्याला पाहिले आणि त्याच्या उपस्थितीची खिल्ली उडवली, ज्यामुळे शत्रुघ्ने त्याला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान दिले. लावण्याने हसून तो आपले शस्त्र घेऊन परत येईल असा दावा केला, परंतु प्रत्यक्षात शत्रुघ्नला धमकावण्याचा चालशब्दी शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रामाचा धाकटा भाऊ शत्रुघ्न हा शक्तिशाली राक्षस असलेल्या लावणाशी लढतो. शत्रुघ्न विष्णूने बनवलेल्या बाणाने लावणाचा वध करतो, ज्याचा वापर पूर्वी भूते मारण्यासाठी केला जात असे. 3 विश्वांची भीती दूर केल्याबद्दल आणि दुर्जय शत्रूचा पराभव केल्याबद्दल खगोलीय समुदाय शत्रुघ्नची प्रशंसा करतो. शत्रुघ्नाने लावणाचा वध केल्यानंतर त्याला स्वर्गातील लोकांकडून यशाचा मुकुट घातला जातो. तो मधू शहराला आपली राजधानी म्हणून विनंती करतो आणि त्याचे सुरसेना नावाच्या एका सुंदर शहरा अयोध्याची राजधानी व तारणी व्यापाराने केंद्र बनते. शेवटी त्याने त्याची नवीन राजधानी स्थापन केल्यानंतर त्याचा भाऊ राम याला भेटण्याचे ठरवले. रघुचा वंशज शत्रुघ्न एका छोट्या परिवारासह वाल्मिकीच्या आश्रमात येतो. महान तपस्वी लावणाचा वध केल्याबद्दल शत्रुघ्नची प्रशंसा करतो. त्यानंतर तो रामाच्या सुरुवातीच्या कृतींविषयी एक गाणे ऐकतो, जे शत्रुघ्न आणि त्याचे अनुयायी आश्चर्याने ऐकतात, जणू ते स्वतःच घटना अनुभवत आहेत. रामाला पाहण्यासाठी उत्सुक असलेला शत्रुघ्न वाल्मिकीचे गाणे ऐकल्यानंतर अयोध्येला भेट देतो. त्याचे राम स्वागत करतो, जो त्याला आश्वासन देतो की त्यांच्या राज्यावर राज्याला भेट देतो. त्याचे राम स्वागत करतो, जो त्याला आश्वासन देतो की त्यांच्या राज्यावर राज्य करताना भरत आणि लक्ष्मण त्याला सामील होतात. आपल्या चंदुवेसांच्या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे दुःखी झालेला एक म्हातारा ब्राह्मण राजा रामावर त्याच्या कथित दुष्कृत्यामुळे झालेल्या शोकांतिकेसाठी जबाबदार असल्याचा आरोप करतो. ब्राह्मण रामाला त्याच्या मुलाला जीवनंती करतो, अन्यथा तो आणि त्याची पत्नी राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर आपले प्राण अर्पण करतील. एका तरुण ब्राह्मणाच्या अकाली मृत्यूवर चर्चा करण्यासाठी राजा राम 8 प्रमुख ब्राह्मणांसह एक परिषद आयोजित करतो. नारद स्पष्ट करतात की त्रेतायुगात शूद्रांना तपश्चर्या करण्याची परवानगी, परंतु एका शूद्राने असे करण्याच्या प्रयत्नामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नारद रामाला त्याच्या प्रजेचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी
मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेला राम लक्ष्मणाला तेलाने शरीराचे रक्षण करण्याची सूचना देतो. रामनंतर त्या मुलाचा मृत्यू घडवणाऱ्या शूद्र भकरण्याची सूचना देतो. रामनंतर त्या मुलास करतो आणि शेवटी तलावाच्या जवळ तपश्चर्या करणारा एक तपस्वी शोधतो. तपस्वी शूद्र म्हणून त्याचा अपश्चर्याचा उद्देश स्पष्ट करतो. एका ब्राह्मण मुलाचे जीवन पुनर्संचयित करण्यासाठी एका शूद्र तपस्वीचा वध केलेल्या रामाची इंद्र आणि इतर खगोलीय लोकांकडून स्तुती होते. ते त्याला एक वरदान देतात, जे त्याने त्याऐवजी ब्राह्मण मुलाला देण्याची विनंती करतो. खगोलीय लोक सहमत होतात आणि मुलाचे जीवन पुनर्संचयित करतात. त्यानंतर राम त्रेता युगात ऋषी विश्वामित्र एका सुंदर जंगलातून फिरले आणि त्यांना एक शांत तलाव सापडला, ज्याभोवती सुगंधी झाडे आणि प्राणी आहेत. तलावाजवळ विश्रांती घेत असताना त्यांनी एका दिव्य व्यक्तीला एक स्थूल मृतदेह खाण्यासाठी रथातून बाहेर पडताना पाहिले, ज्यामुळे विश्वामित्रांना त्या व्यक्तीची ओळख आणि कृतींबद्दल 1000 वर्षे विदर्भावर राज्य करणाऱ्या राजा श्वेताने ब्रह्मदेवाच्या प्रदेशाच्या प्राप्तीसाठी तलावाजवळील जंगलात तपश्चर्या केली. तथापि ब्रह्मदेवाची भेट होईपर्यंत तो अजूनही भूक आणि तहानेने ग्रस्त होता, ज्याने उघड केले की त्याच्या दानशूरता आणि निस्वार्थतेमुळे हे दुःख झाले. राम संत कुंभयोनी यांना विचारतात की जंगल पक्षी आणि प्राण्यांपासून वंचित का होते. कुंभयोनी स्पष्ट करतात की राजा मनूच्या नातू इक्ष्वाकू याला प्रजेवर न्याय्यपणे राज्य करण्याचे काम देण्यात आले होते. त्याला अनेक अज्ञे आणि अवज्ञानी आणि अवज्ञाकारी सिद्ध झाला, म्हणून त्याला विंध्य आणि शैवालाच्या दरम्यानच्या वासनेने भारावलेला राजा दंडा शुक्राची मुलगी अराजासला जंगलात चालत असताना भेटला. तिच्या चेतावणी आणि त्याच्या वडिलांची परवानगी घेण्याची विनंती असूनही त्याच्या शहर मधुमंता येथे परतल्यावर त्याने अराजास तिच्या वडिलांचे आकाशीय भेटीतून परत येण्याची वाट पाहत आश्रमासमोर मदतीसाठी ओढत सोडले. महान संत आणि गुरु उसाना हा देव दुष्ट राजा दंडाला शाप देतो आणि त्याच्या अनैतिक कृत्यांमुळे त्याचे संपूर्ण राज्य 7 रात्री नष्ट होईल असा अंदाज वर्तवतो. राजाचे अनुयायी आणि त्याच्या प्रदेशातील प्राणी देखील इंद्राने सोडलेल्या प्रचंड धुळीच्या वादळात नष्ट होतील. रामाने अगस्त्याच्या आश्रमाला भेट दिली, पूजा केली आणि अन्न अर्पण केले. महारीने अगस्त्याला निरोप दिला आणि तिच्या आशीर्वादाबद्दल त्याचे आभार मानले. अगस्त्याच्या परवानगीने राम पुष्पक रथावर अयोध्येला परत तिथे पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. राम भरत आणि लक्ष्मणाला राजसूय यज्ञ करण्याच्या त्याच्या हेतूची माहिती देतो, परंतु त्याच्या संभाव्य परिणामांबाबत सावधतेची माहिती देतो. तो भरताच्या लक्ष्मण रामाला अश्वमेध यज्ञ करण्याचा सल्ला देतो, त्याच्या शुद्धीकरण शक्तीचा हवाला देत आणि वित्राच्या कथेचा संदर्भ देत एक शक्तिशाली असुर ज्याला त्याच्या तपश्चर्येमुळे विष्णूने वश केले होते. वित्राच्या वाढत्या सामर्थ्याने घाबरून इंद्र त्याला पराभूत करण्यासाठी विष्णूची मदत मागतो. राम लक्ष्मणाला वित्राच्या विनाशाचे वर्णन करतो. विष्णू देवांना 3 वर्गांमध्ये विभागण्याची आणि एका वर्गाने वित्राचा वध करण्याची योजना प्रस्तावित करतो. देव सहमत होतात आणि वित्राचा वध करण्याचा प्रयत्न करतात,
परंतु इंद्र एका ब्राह्मणाचा वध केल्याबद्दल अपराधीपणाने पळून जात असल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. विष्णू विट्राला ठार मारल्यानंतर पापाने त्रस्त झालेल्या इंद्राने त्याच्या कर्तव्यांपासून वेगळे होऊन गोंधळ निर्माण केला. देवांनी हस्तक्षेप केला, त्याला शुद्ध करण्यासाठी घोड्याचा बळी दिला. यज्ञांमध्ये एक नद्यांमध्ये राहतो, दुसरा जमिनीवर उषा म्हणून राहतो, तिसरा तरुण स्त्रियांमध्ये राहतो आणि चौथा निर्दोष ब्राह्मणांच्या. राम राजा इलाची एक कथा सांगतो, जो अत्यंत धर्मनिष्ठ पण अत्यंत शक्तिशाली देखील होता. तो सुरुवातीला हरणां शिकारीवर समाधानी होता, परंतु नंतर नर, पाणी, मादी प्राण्यांसह इतर हजारो प्राण्यांची कत्तल केली, ज्यामुळे त्याचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले. पार्वती देवीच्या मदतीने त्याला एक वरदान मिळाले, ज्यामुळे तो एका वेळी 1 महिन्यासाठी राजा इला स्त्री रूप धारण करून तपश्चर्या करत असलेल्या बुद्धाला भेटला. इलाच्या सौंदर्याने भारावून गेलेल्या बुद्धाने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका विशेष अंतर्दृष्टीने त्याला कळले की ती अविवाहित आहे आणि त्याने स्वतःला तिचा पती म्हणून सादर केले. त्याने आपल्या महिला साथीदारांना अमरत्व आणि किंपुरुष म्हणून. चंद्राचा मुलगा बुध इला या किन्नरीला भेटतो आणि ते प्रेमात पडतात. 1 महिन्यानंतर इला त्यांचा मुलगा पुरुरावाला जन्म देते. जेव्हा इला तिचा पती झोपेतून जागे होतो, तेव्हा त्याचे अनुयायी वादळामुळे उद्ध्वस्त झाल्यानंतर बुद्ध त्याला सांत्वन देतो असे सुचवतो ते तो त्याच्याबरोबर एक. रामाने इलाची कथा सांगितली, जी एक स्त्री बनली, परंतु कर्दमच्या नेतृत्वाखालील यज्ञाद्वारे पुरुषत्व परत मिळवले. त्या यज्ञाने महादेव प्रसन्न झाला, ज्याने इलाची इच्छा पूर्ण केली आणि त्याचे पुरुषत्व पुनर्संचयित केले. त्याचा मुलगा पुरुरावसह इला ब्रह्मप्रदेशात पोहोचला आणि नंतर प्रतिष्ठान राज्याची स्थापना. राजा राम ब्राह्मणांना अश्वमेध यज्ञावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित करतो. हा समारंभ अनेक सद्गुणांचा असतो. त्यानंतर तो लक्ष्मणाला विविध राजे आणि माकडांना दूत पाठवण्याची सूचना करतो. त्यांना नैमिषा जंगलात समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करतो. रामाच्या अश्व बलिदानाची सुरुवात राजा ब्राह्मण ऋषी आणि इतरांना भव्य व्यवस्था आणि उदार भेटवस्तू देऊन झाली. हे बलिदान 1 वर्ष चालू राहिले. उपस्थित असलेल्या सर्वांचे समाधान झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती, दागिने आणि कपडे वितरित केले. त्याचे मोठे प्रमाण असूनही रामाचा जमा झालेला खजिना कमी झाला नाही, तर वाढला. वाल्मिकीचे तपस्वी शिष्य लव आणि कुश यांना रामायण या महाकाव्याच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ते गाण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यांना ब्राह्मणांची घरे, राजवाडे आणि एकत्रित तपस्वीसह विविध ठिकाणी संगीत आणि वाद्यांच्या मिश्रणाचा वापर करून ते गाण्याची सूचना देण्यात आली होती. भावांनी वाल्मिकीच्या सूचना देण्याचा लिहायचा विचार करत घाला. रामाचे जुळे पुत्र लव आणि कुश रामाच्या विनंतीवरून वाल्मिकीने रचलेले गाणे गातात. प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. परंतु जेव्हा सोन्याची नाणी देऊ केली जातात, तेव्हा ते नकार देतात आणि म्हणतात की ते मुळे आणि फळांवर जगतात. राम त्यांना कवितेच्या लेखनाबद्दल विचारतो आणि ते उघड करतात की वाल्मिकीने ते लिहिले आहे. ज्यात राम एका दूताला वाल्मिकीला विचारण्याची सूचना देतो की सीता सभेसमोर साक्ष देऊन तिची शुद्धता सिद्ध करू शकते का. वाल्मिकी सहमत होतो आणि राम जाहीर करतो की सीतेच्या निर्दोषतेची शपथ घेईल. ऋषी त्याच्या उदात्त कृतीबद्दल रामाची प्रशंसा करतात.
जी कथेतील एक मोठी घटना बनते. बलिदानाच्या ठिकाणी रामाच्या आगमनाला ऋषी, राक्षस, माकडे आणि इतर प्राण्यांची सभा भेटली. सीता वाल्मिकीसह दुःखात डोके झुकवून सभेत प्रवेश केला. वाल्मिकीने रामाला संबोधित केले, सीता शुद्ध असल्याचे आश्वासन दिले आणि तिला तिच्या निर्दोषतेची साक्ष देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. राम जनकाची मुलगी सीतेला सभेसमोर तिची शुद्धता सिद्ध करण्याची विनंती करतो. सीता शपथ घेते की तिने फक्त रामाचा विचार केला आणि त्याच्या कल्याणासाठी प्रार्थना पळी आहे, ज्यामुळे पृथ्वीची देवी वसुंधरा तिचे आकाशीय सिंहासनासह स्वागत करते. दिव्य लोक सीतेच्या वर्तनाची प्रशंसा करतात आणि विश्व आनंदे भरले आहे. दुःखाने भारावलेला राम वसुधाची विनवणी करतो की त्याने सीतेला पातालातून परत आणावे. ब्रह्मा हस्तक्षेप करतो आणि रामाला विष्णू म्हणून त्याच्या पुरीच्या जीवनाची आठवण देतो आणि सीता शुद्ध आणि पवित्र आहे, परंतु तिच्यावर असलेल्या तिच्या तपस्वी अवलंबित्वामुळे ती नागा प्रदेशात गेली आहे. तो सीताच्या पाताळाला जाण्याने अजूनही दुःखी असलेला राम असंख्य त्याग करतो आणि याचीला वर्षाहून अधिक काळ त्याच्या राज्यावर हुशारीने राज्य करतो, ज्यामध्ये शांतता आणि समृद्धी येते. त्याची आई कौसल्या अखेरीस मरण पावते. त्यानंतर राम विविध विधी आणि समारंभ करतो आणि अखेरीस अमरांच्या भूमीवर शांततापूर्ण शेवट. राम त्याचा मामा युद्धजित याने पाठवलेल्या गार्ग्य या ब्राह्मण संताचे भेटवस्तूंसह स्वागत करतो. संत सिंधू नदीजवळील गंधर्व प्रांत जिंकण्यासाठी युद्धजितचा संदेश पोहोचवतो. राम सहमत होतो आणि भरताला त्याचे पुत्र तक्ष आणि पुष्कल यांच्यासह गांधर्वांना पराभूत करण्यासाठी पाठवतो आणि रामाकडे परतण्यापूर्वी राज्य त्यांच्यात विभाग. रामाचा धाकटा भाऊ भरत याने गांधर्वांविरुद्ध प्रचंड सैन्याचे नेतृत्व केले आणि 1 आठवडाभर चाललेली भीषण लढाई लढली. अखेरीस त्याने आपल्या शक्तिशाली बाण संघर्ताने सर्व गांधर्वांचा वध केला. त्यांच्या पराभवानंतर भरताने तक्षशिला आणि पुष्कलवती या 2 समृद्ध शहरांची स्थापना केली, जी त्यांच्या संपत्तीसाठी आणि सौंदर्यासाठी. राम त्याचे नातू अंगद आणि चंद्रकेतू यांना करुपद आणि चंद्रदैतीचे राजे म्हणून स्थापित करतो. सद्गुणी राम राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर एक तपस्वी म्हणून येतो. लक्ष्मणशी खाजगी संभाषणासाठी त्याला भेटण्याचा प्रयत्न करतो, जो नंतर संदेशवाहकाला रामाच्या घरी घेऊन जातो. तपस्वी अशावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवतो, ज्यामुळे आकाशांना फायदा होईल आणि जर कोणी त्यांची भेट पाहिली तर गंभीर परिणामांचा इशारा देतो, ज्यामुळे राम गुप्तते. रामाचा मुलगा महान संतकाल त्याच्या वडिलांना कळवतो की कुलगुरूंनी त्याला आठवण करून देण्यासाठी एक संदेश पाठवला आहे की त्याचे 100 वर्षांचे मानवी रूप संपुष्टात येत आहे. राम उत्तर देतो की तो कालच्या आगमनाने प्रसन्न झाला आहे की त्याच्या विष्णू रूपात परतण्याची योजना आखत आहे, जिथे तो अमरांचा 1000 वर्षांच्या उपवासानंतर अन्नाची मागणी करणाऱ्या तपस्वी दुर्वासाच्या आगमनाने रामाला अडथळा आला. रामाने अन्न पुरवले, तथापि या भेटीमुळे रामाला कालचे अशुभ शब्द आठवले, ज्यामुळे त्याला दुःख झाले आणि त्याच्यावर येऊ शकणारी कोणतीही आपत्ती सहन करण्याचा संकल्प करण्याचा. ऋषींना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रामाला त्याचा भाऊ लक्ष्मणाला ठार मारण्याची शक्यता तथा ते वशिष्ठ रामाला सल्ला देतो की वचन पाळल्याने सद्गुणाचा आणि शेवटी जगाचा नाश होईल. या तर्काने खात्री पटली की
राम लक्ष्मणाला सोडून देतो, जो नंतर सरजू नदीच्या काठावर तपश्चर्येत मरण पावतो आणि देवांग दैवी लक्ष्मणाला सोडल्यानंतर दुःखीत झालेल्या रामाने अयोध्या सोडण्याचा विचार केला. त्याचे नागरिक आणि मंत्री त्याच्यापासून वेगळे होण्याच्या विचाराने उद्ध्वस्त झाले आहेत. राम तो जिथे जाईल तिथे त्याच्या मागोमाग यांची त्यांची विनंती मान्य करतो आणि शत्रुघ्नाला दूत पाठवण्यापूर्वी त्याच्या जुळ्या मुलांमध्ये कुशी आणि लव यांना रामाच्या स्वर्गारोहणाच्या निर्णयाची माहिती मिळतात. शत्रुघ्न त्याच्या 2 मुलांना मथुरा आणि विदिशाचे राजे म्हणून स्थापित करतो. त्यानंतर तो अयोध्येत रामासोबत सामील होतो, जिथे त्याला सुग्रीव, हनुमान आणि राक्षस राजा विभीषण यांच्यासह इतर निष्ठावान अनुयायी सामील होतात. राम त्याच्या कुटुंबासह आणि अनुयायांसह अयोध्येतून निघतो, ज्यात ब्राह्मण, प्राणी आणि छत्र्यांसारख्या वस्तूंचाही समावेश आहे. शहरातील रहिवासी, मानवांपासून ते पक्षी आणि पशूंपर्यंत उत्सुकतेने स्वर्गात त्याच्या मागोमाग जातात. त्याल काही शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. राम आणि त्याचे भाऊ सरजू नदी ओलांडल्यानंतर पवित्र तीर्थक्षेत्रात पोहोचतात. ब्रह्मा त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना त्यांच्या आकाशीय रूपात अमरत्व प्रदान करतात. ते पाण्यात प्रवेश करतात, त्यांच्या मानवी शरीरांचा त्याग करतात आणि आनंदाच्या अश्रूंसह स्वर्गात चढतात. हा ग्रंथ उत्तर कथेचा समारोप करतो, जी ब्रह्माद्वारे रामायण महाकाव्याचा सर्वोत्तम भाग मानली जाते. ही कविता वाचल्यावर किंवा पठण केल्यावर शुद्ध आणि फायदेशीर परिणाम असल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे दीर्घायुष्य, समृद्धी आणि पापापासून मुक्ती मिळते. वाल्मिकीने राजा ऋषभासाठी ती रचली आणि अयोध्येच्या लोकसंख्येला पुनरुज्जीवित केले.